दृश्य सुनेत्रा पवार यांच्या वाहनांचा ताफा आता विधिमंडळामध्ये पोहोचतो आहे, विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये येतो आहे। पण ही थेट दृश्य बघतोय विधान भवनामध्ये आता सुनेत्रा पवार दाखल होत आहेत। पुढच्या काही सेकंदामध्ये त्यांच्या विधान भवन परिसरामध्ये त्यांचा ताफा दाखल झालेला आहे। सगळे नेते सुनेत्रा पवार यांना घेण्यासाठी तिथं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता विधान भवनाच्या परिसरामध्ये त्यांचा सुनेत्रा पवार यांचा ताफा पोहोचलेला आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाच्या भावना आहेत। अजित पवार आज नाही आहेत, मात्र राजकीय अपरिहार्य आहे, त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय, सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत। सुनेत्रा पवार यांच्या वाहनांचा ताफा विधिमंडळामध्ये आता विधिमंडळाच्या प्रांगणात आलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ 5:30 वाजता हा कार्यक्रम असणार आहे आणि त्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची ही प्रक्रिया असणार आहे, ती म्हणजे गटनेता निवडी संदर्भातली जी बैठक आहे। या संदर्भात आपण बघतोय सुनेत्रा पवार या ठिकाणी दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख आपल्याला जाणवतंय। सगळं दुःख बाजूला सारत केवळ अजित पवार यांनी जे राजकारण केलं त्या राजकारणाचा सगळा वारसा त्यांना पुढे न्यायचा आहे। खूप मोठं खरं तर एक त्यांना आता धनुष्यबाण पेलायचं आहे आणि कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुढे जातात हे पाहायचं आहे। आदिती तटकरे त्यांच्याबरोबर आपल्याला दिसत आहेत, सना मलिक त्यांच्या मागे आहेत, त्याचबरोबर रुपाली चाकणकर सुद्धा त्यांच्या समवेत आहेत। तर विधान भवनामध्ये आता सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत। अजित पवारांचे निकटवर्ती असलेले धनंजय मुंडे सुनेत्रा पवार यांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर सर्वच कोणाचं सहकार्य निश्चितच सुनेत्रा पवार यांना असणार आणि आपण थेट दृश्य पाहतोय, विधान भवनामध्ये आता सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये या बैठकीला आता सुरुवात होईल। सुनेत्रा पवार आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। गटनेता निवडी संदर्भातल्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि सुनेत्रा पवार यांच्या नावावर गटनेता म्हणून शिक्कामोर्तब होणार आणि तो प्रस्ताव तसा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे। आपण बघतोय की सुनेत्रा पवार याच आता राजकीय उत्तराधिकारी अजित पवार यांच्या असणार आहेत। यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। सुनेत्रा पवार आता कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना त्या अभिवादन करतील, श्रद्धांजली अर्पण करतील। राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यानं कार्यालयामध्ये आल्यानंतर अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या, दुःखद भावना आहेत। राष्ट्रवादीची आजची बैठक जी आहे ती अतिशय शोकाकुल वातावरणामधली ही बैठक आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळामध्ये गटनेतेपदासाठी बैठकीला सुरुवात होणार आहे। आपण बघतोय काही मिनिटांपूर्वीच सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये विधान भवनातल्या आणि त्या ठिकाणी गटनेता निवड होणार आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर शपथविधीच्या तयारीच्या आणि त्यानंतरच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील। प्रमुख नेते सगळे राष्ट्रवादीचे आमदार मंत्री या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी तर सुनेत्रा पवार विधान भवनात आता दाखल झालेल्या आहेत। आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होतीये। गटनेतेपदाची ही बैठक काही वेळामध्ये आता सुरू होईल आणि यामध्ये गटनेते पदावरच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। सुनेत्रा पवार या गटनेतेपदी निवडल्या जाणार आहेत आणि त्यासाठीची जी सगळी प्रक्रिया आहे ती आता इथून पुढच्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सुरुवात होईल ती एका वेगळ्या घडामोडीची, ती म्हणजे आज उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा ते शपथ घेणार आहेत आणि त्या दृष्टीनं पवार कुटुंबाकडून नेमकं कोण कोण आज उपस्थित राहते ते सुद्धा पाहायचंय। तर आज अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये, मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पदाचा हा कार्यक्रम लोकभवनामध्ये होणार आहे आणि त्यासाठीची वेळ 5:30 वाजताची ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे याही घडामोडीकडे आपल्याला असणार आहे। तर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण या क्षणाची पाहतोय। खरं तर उपमुख्यमंत्री पदाचा
विक्रम अजित पवार यांनी केलेला होता आणि त्याच उपमुख्यमंत्री पदावर आज त्यांच्या पत्नी विराजमान होणार आहेत. मात्र एका वेगळ्या प्रसंगामुळे ही अपरिहार्यता खरं तर आहे, एक राजकीय अपरिहार्यता, त्यामुळे हे पद त्यांना स्वीकारावं लागते. मात्र सध्या विधानभवनातल्या या दिशांकडे आपण जातोय. सुनेत्रा पवार यांच्या गाड्यांचा ताफा आल्यानंतर असलेली सगळी राष्ट्रवादीची महत्त्वाची नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. काहीच वेळामध्ये विधिमंडळ गटनेतेपदाची अगदी आपण बघतोय की सुनेत्रा पवार सुद्धा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं अनुपमा की एका वेगळ्या प्रसंगानंतर त्यांच्यावर ही जबाबदारी आलेली आहे. अजित पवार एक कामाचा माणूस, एक हरवणारी नेता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता, तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेला नेता, लोकप्रिय लोकनेता म्हणून अजित पवारांच्याकडे बघितलं जात होतं. आणि त्यांच्या त्यांनी कामाचा जो डोंगर रचून ठेवलेला आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं एक माइलस्टोन म्हणतो काम करण्याचा, सकाळी 6 वाजल्यापासून कामाचा धडाका, आणि त्यामुळे कुठेतरी आता अजित पवारांचं काम पुढे नेण्याचं एक मोठं आव्हान सुनेत्रा पवार यांच्या समोर असणार. त्याचप्रमाणे आज हे सगळं झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष किंवा या संदर्भातली सुद्धा निवड होणार आहे आणि त्यामुळे तिन्ही घडामोडी खूप महत्त्वाची ठरणार आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आज सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाणार आहे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आज देवगिरी बंगल्यावर जेव्हा पोहोचले होते त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर ही गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे आता 2 वाजता ही विधिमंडळात जी बैठक आयोजित केली होती ती आता काही वेळामध्ये पूर्ण होईल. या ठिकाणची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर जनतेच्या भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पदासाठी निवड होणं हे अपेक्षित होतं असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर जे अधिकृत पत्र आहे विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता सगळ्या पुढच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. अगदी आता सगळे नेते पोहोचलेले आहेत, आमदार पोहोचलेले आहेत, प्रमुख महत्वाचे सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल. सुनेत्रा पवारांचीच वाट बघितली जात होती. सुनेत्रा पवार सुद्धा दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीनंतर पुढल्या घडामोडी घडायला लागतील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी होण्याची सुद्धा शक्यता आहे.